हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? तर सध्या मुलांना उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतलं माझं डेली रुटीन आणि स्कूल असतानाचं रुटीन खूप वेगळं असतं. म्हणजे तेव्हा खूप माझी पडापड होते आणि आता सध्या तरी मस्त निवांत चाललं आहे. म्हणजे सगळं हळूहळू केलं तरी काही होत नाही, म्हणजे लेट झालं तरी काही होत नाही असं आहे. कारण पहाटे तर उठावंच लागतं, कारण टिफिन असतो मिस्टरांचा. टिफिन झाल्यानंतर मी थोडा वेळ झोपून घेते, कारण मला नंतर तर स्कूल काही राहत नाही. जरा लेट पण झालं तरी चालतं. तर आणि सकाळी पाणी पण येतं प्यायचं, मग त्या वेळेपर्यंत मला उठावंच लागतं. पाणी भरून झाल्यानंतर माझं नेहमीचं पाणी बॉटल भरून ठेवते. पाणी पिऊन झाल्यानंतर हे बाहेरचं दृश्य 7:30-8 वाजले तरी पण एवढं कडक ऊन पडलं आहे, म्हणजे चांगलं चटके देतं आहे. त्यानंतर माझा उठल्या आधी चहा होतो, म्हणजे ब्रश झाल्यानंतर मला लगेचच चहा लागतो. चहा करून घेतला मस्त. चहा करून होतं तोपर्यंत म्हटलं कपडे मला भिजवायची होती, कारण मी सध्या तरी हातानेच कपडे धुते. मशीनला तर नाहीच लावत आहे, कारण मुलं खाली खेळायला जात आहेत तर मातीचे वगैरे भरत आहेत आणि आता वेळ पण आहे, तेवढी पडापड नाही आहे. म्हटलं चला हातानेच धुवून घेते. आधी तर मस्त भिजवून ठेवले होते. भिजवून ठेवले का मग धुवायला तेवढा वेळ लागत नाही. आणि एकासोबत 2 कामं करायला गेली काही असं होतं. म्हणजे तिकडं ते करत होते तेवढं तिकडं म्हटलं चहा उकडेल, तर तो थोडा ओतला गेला. पण काही नाही, कारण बऱ्याच वेळा होतं आपल्याकडून असं दूध किंवा चहा वगैरे थोडा तरी ओतलाच जातो. दुसरं कामं करायला गेलो का आपल्याला असं वाटतं की सगळीच कामं पटापट करून घ्यावी असं. तर इथे चहा मस्त काढून घेतला होता आणि चहा तर मला गॅलरीत बसूनच प्यावासा वाटतो, कारण सकाळी तरी चहा माझा एकटीचाच असतो. मुलं झोपलेलीच असतात तेवढ्यातच माझा चहा होतो, कारण तेही मागतात आणि चहा तर चांगला नसतो. त्यांना दूध वगैरे देते उठल्यानंतर. तर मी मस्त निवांत बसून थोडं चहा पिऊन घेते आणि बाहेरची थोडी गंमतही बघून घेतली. आणि मी गावाला गेली होती ना, तर ही तुळस माझी पूर्ण सुकली. म्हणजे पाणी तर टाकलं होतं एकदा दोनदा मिस्टरांनी, पण मला वाटलं की रोज हे जे फ्लावरचं प्लांट आहे ना माझं, रोज फ्लावरचं प्लांट, मला वाटलं हे खराब होणार. तर हे जसं तसं हे उलट मस्त वाढली, त्याला नवीन नवीन पानं फुटली. छान झालं, मस्त मोठं झालं आणि तुळस पूर्ण सुकली. कारण तुळसचं माझं असं होतं की बऱ्याच वेळा जगतच नाही. यावेळेस तर मस्त मोठी झाली होती, पण तिला थोडे दिवस पाणी नाही भेटलं तर पूर्णच जळाली ती. म्हटलं आता परत दुसरी आणते. आणि काल सोप्याच्या कव्हरवरती ना अवनीने भाजी पाडली होती म्हणजे जेवण करत असताना. तर त्यालाही मी धुवून घेतलं होतं, कारण ते लगेच धुतलं ना तर मग त्याचे डाग पण पटकन निघतात, कारण हळदीचे डाग लागतात त्याला नाहीतर. मग काल तिने पाडली तशीच मी धुवून ठेवलं होतं. म्हटलं आज सकाळी, कारण त्या सोप्याला पण कव्हर नाही टाकलं ना तर मग त्यालाही डाग लागतात. पण लगेच मी सकाळी उठल्यानंतर त्याला परत लावून घेतलं होतं आणि ते चांगलंही वाटतं घरात. आणि हा जो टेबलवरचा सगळा पसारा आहे ना, बाकीचं तर मी सगळं आवरून घेतलं, पण हे बुक्स सगळे त्यांचेवाली आहेत, म्हणजे मिस्टरांची आहेत. त्यांनी वाचायला काढली होती आणि ठेवायचं राहिले आहेत ते. आणि मी तर नाही ठेवत, कारण मला ते असं काही माहीत नाही त्यांचं खालीवरती वगैरे कसं ठेवायचं. मग ते आल्यानंतर संध्याकाळी तेच ठेवून घेतील म्हटलं, तर ते साईडला तसंच ठेवलं. आणि हे सगळी कामं मी म्हटलं हे उठायच्या आधी पटापट करून घेते, तसंच करते मी रोज. आणि तसंच झालं मस्त. काही बऱ्यापैकी कामं माझी झाली आणि मग आई उठला. आणि आई उठला का मी असंच माझं अर्धा तास तरी जातोच त्याच्यात. थोडा वेळ त्याला झोपायचं असतं मांडीवरती, मग त्यानंतर खेळायचं असतं. मग आणि उठल्याच त्याला दूधपोळीची आठवण येते, कारण त्याला दूधपोळी खूप आवडते. दिवसभर दिली तरी पण खाऊन गेलं असं आहे त्याचं. आणि तो दूध काढायला जातो बाहेर. त्याला असं वाटलं की मी दूध काढून आणलं, पण दूध तर त्याला नाही काढता येत, मीच काढून देते. पण त्यालाही मज्जा वाटते की बाहेरून मी दूध आणलं असतं. आणि आम्ही दूध काढत होतो तेवढ्या त्या जावणी पण उठली होती, कारण वेळ झालाच होता तिचावाला. तिचं तर टायमिंग नेहमीचंच आहे, ती उठतेच 9-9:30ला. पण आयुचं असं आहे की कधी कधी तो 9-9:30पर्यंत झोपतो, नाहीतर मग 7ला-8ला वगैरे उठतो. एखाद्या दिवशी मग पहाटे उठून बसतो, असं त्याचंवाला. उठल्यानंतर असं थोडासा डान्स चालू होता. आणि अवनीचे उठल्या सध्या सुट्टी म्हणून मग तरी TV बराच वेळ बघितला जातो आहे. TV लावला तिने. आणि मला इथं काय झालं होतं मलाच कळत नव्हतं, कारण तिथं फोडी वगैरे तर नाही आली होती आणि तेल वगैरे उडतं ना तसं झालं होतं तिथं. म्हणजे तेल उडाल्यानंतर जी स्किन वगैरे जळली जाते ना तशी झाली होती, पण मला तसं काहीच नव्हतं झालं. आणि अचानक सकाळी बघते तर त्याला तिथं वेगळं झालं होतं. म्हटलं जाऊ दे, काहीतरी ॲलर्जी वगैरे झाली असेल. आणि त्यानंतर मस्त मुलांना ब्रश वगैरे करून झाल्यानंतर म्हटलं बेडरूमचा पसारा आवरून घेते. बेडरूमचा पसारा असं एकदा आवरला का दिवसभर तरी जास्त काही खराब नाही होत, कारण मुलं जास्त करून हॉल आणि हॉलच्या गॅलरीमध्ये वगैरेच खेळतात. बेडरूममध्ये फारच कमी येणं होतं त्यांचं. म्हणून मग तिथला पसारा असतो माझा तसाच, कारण दुपारी वगैरे झोपायला जातो ना तेवढंच खेळून घेतात थोडा वेळ. नाहीतर मग तिथं काही जास्त तिकडे जाणं नाही होत. दूध आलं होतं, दूध गरम करून घेते म्हटलं, त्यासोबतच नाश्ताही करून घेते म्हटलं, कारण मुलांचा ब्रश पण झाला होता. आईचा तर झाला होता, पण आवनी बराच वेळ ब्रश हातात पकडून बसते. तिला जवळजवळ अर्धा पाऊण तास तरी ब्रश करायला लागतो. तिचा ब्रश होईल म्हटलं तेवढ्यात माझा एक नाश्ता पण होणार. नाश्त्याला आज ना खूप दिवसानंतर खमंग ढोकळा पण होते, कारण वेळ पण आहे.
आणि म्हटलं जरा वेगळं काहीतरी ट्राय करते, कारण स्कूल असते तेव्हा तरी काही जास्त वेगळं काय ट्राय करायला भेटत नाही. आणि म्हटलं खूप दिवस पण झाले होते बनवायला, तर मग खमंग ढोकळा बनवून घेते म्हटलं. आणि आता बघते कसं होतोय, तर हे इकडं होईल तोपर्यंत माझी दुसरी कामं करून घेईल. दूध तर गरम झालंच होतं. आंघोळ कपडे वगैरे करून घ्यायची होती मला, तर ती करून घेतली. कपडे धुवून झाली होती, मस्त आंघोळ करून घेतली. आणि इकडे माझी काही कामं होईपर्यंत तिकडे मस्त खमंगही रेडी झालं होतं. छान असं मस्त फुलून आलं होतं. आणि त्याला मस्त मोहरीचा तडका दिला, कारण खमंगला जोपर्यंत मोहरीचा तडका देत नाही तोपर्यंत त्याला टेस्टच येणार नाही. आणि तडक्यामध्ये मी मिरची वगैरे काही टाकली नव्हती, फक्त मोहरीचा तडका दिला आहे, कारण मुलं पण खाणार होती. अवनीची फ्रेंड पण आली होती खेळायला, आणि खेळायला लागले ना तर कंटिन्यू खेळत असतात, भूकही लागत नाही. म्हटलं आधी नाश्ता करा, मग काय खेळायचं, दिवसभर खेळत बसा. कारण आंघोळी वगैरे सध्या लेटच होत आहेत. तसं बघायला गेलं तर नाश्ताही आमचा लेटच होतो आहे. 10:30-11 वाजेला नाश्ता होतो आहे, त्यामुळे दुपारचं जेवण पण लेटच होतं. तर नाश्ता झाल्यानंतर म्हणजे माझी राहिलेली कामं असतात ते मी करून घेते. कपडे वगैरे सुकत घालणे किंवा लादी पुसणे ते बाकी असतं माझंवालं, ते करून घेते मी. कारण स्कूल असताना तर कपडे तर सकाळी लवकर धुतले जातात, पण सुकायला मला बरंच लेट सुकायला घालते मी. आता सध्या तर टायमावरतीच घालून देते, कारण वेळ असतो, स्कूलची धावपळ नसते. माझं इकडे काही कामं करत होती तेवढ्यात मुलांचं तिकडे खेळणंही चालू होतं. दिवसभरात बरेच काही वेगवेगळी खेळ खेळली जातात त्यांची. ते तिकडे खेळत होते, तेवढ्या वेळात म्हटलं माझी स्वयंपाकाची पण तयारी करून घेते, कारण सगळी कामं पण झालीच होती. आणि आज जेवणामध्ये ना मला मेथीचे पराठे बनवायचे होते, आणि मेथीचे पराठ्याचं पीठ ना मी अर्धा तास आधीच भिजवून ठेवते, म्हणजे त्याचे पराठे पण मस्त मऊ होतात आणि लाटायलाही मस्त इझी जातात, म्हणजे फाटत वगैरे नाही. तर इथे ना मी मस्त मेथी धुवून घेतली आणि कट करून पीठ मळून घेतलं होतं. म्हटलं पीठ मुरेल तेवढ्या वेळात मुलांच्या आंघोळी पण होतील, आणि मुलांच्या आंघोळी झाल्यानंतर मग मी पराठे लाटायला घेतली होती. आणि पराठे सगळे लाटून झाल्यानंतर जेवणही करून घेतलं होतं, भांडी वगैरे घासली. आणि मला आहे ना आज मनी प्लांटही लावायचा होता, म्हणजे बॉटलमध्ये, कारण मातीत तर नाही लावला आहे मी, बॉटललाच लावला आहे. तर इथं मस्त कट करून घेतला आणि लावला आहे. आता बघू 15 दिवसानंतर त्याचा काय रिझल्ट भेटतो आहे. आणि ही बॉटल ना सध्या तरी मी किचनच्या विंडोवरतीच ठेवली, आणि तिथं ऊनही लागत नाही आणि उजेडही असं छान येतो. आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी केलं असेल त्यांना मनापासून धन्यवाद. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर.